अण्णाभाऊ साठेंना आपण मराठी साहित्याचे सम्राट असं म्हणतो. मग हा साहित्याचा जो सम्राट आहे, या सम्राटाचं आयुष्य नेमकं कसं असेल, या माणसाच्या आयुष्यात काय काय संघर्ष असेल, काय काय महत्वाचे टप्पे असतील, त्याच्यातला अतिमहत्वाचा टप्पा जो त्यांच्याच दृष्टीने नव्हे तर महाराष्ट्राच्या दृष्टीने, तो म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. तर या चळवळीमध्ये अण्णाभाऊंच्या पोवाड्यांनी जे काही काम केलंय लोकांना एकत्र आणण्याचं आणि महाराष्ट्राला एकत्र आणण्याचं, ते काम खूप महत्वाचं आहे. ते काम फोटो सांगतो. आणि हे रशिया संदर्भातले अनेक, कारण अण्णाभाऊंच्या संपूर्ण लाईफमध्ये जर तुम्ही पाहिलं तर अण्णाभाऊ हे त्यावेळी असे लेखक होते की ज्यांना रशियातील साहित्यिकांनी, रशियातील कामगारांनी, रशियाच्या सरकारने बोलावून घेतलं की आम्हाला या साहित्यिकाला भेटायचंय की जो कामगारांच्या या चळवळीच्या वेदना मांडतोय. त्यामुळे त्यांचा रशियाचा प्रवास हा खूप गाजलेला, एकतर माझा रशियाचा प्रवास हे अण्णाभाऊंचं गाजलेलं पुस्तक आहे. आणि त्या याच्यावरच पूर्ण हे सगळं चित्रीकरण तुम्ही आता बघताय.